नमस्कार. कन्सेप्ट किडा आपल्या ह्या YouTube चॅनलवर सर्वांचं सहर्षाचं स्वागत आहे. आपण पाहत आहात कन्सेप्ट किडा. आपलं हे बँकिंगचं दर्जेदार, उत्तम, उत्कृष्ट, अप्रतिम, अद्भुत आपलं असं हे चॅनल. आज आपण नाही का जसं थंबनेल आणि टायटलला बघितलं असेल माझा आर-आर-बी स्केल 2 चा 2025 चा स्कोर किती आला, फायनल सिलेक्शन झालं किंवा नाही झालं, तर ते सर्व आपण बघणार आहोत. तत्पूर्वी नाही का ज्या मुलांचं 2025 मध्ये आर-आर-बी पी-ओ असेल, स्केल 2 असेल, स्केल 3 असेल, याच्यामध्ये सिलेक्शन झालंय, अशा विद्यार्थ्यांना कन्सेप्ट किडा परिवाराकडून खूप 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 आणि खूप खूप सदिच्छा. आणि ज्या विद्यार्थ्यांचं समहाऊ कंडिशन काही अ, काहींचा लक फॅक्टर म्हणा किंवा काहींना इंटरव्ह्यूला मार्क नाही दिले किंवा काही काही एखाद्या सेक्शनला कमी पडले किंवा बाकीचे दुसरे काही कारणास्तव जे मुलं फायनल सिलेक्शनच्या यादीत त्यांचं नाव नाही. तर अशा मुलांनी निराश होऊ नका, हताश होऊ नका. कारण आपलं बँकिंगचं क्षेत्रच असं असतं, की जय, पराजय, जय, पराजय हे असतं. बट जो ह्या मैदानात टिकून राहतो, तर त्याच्या वाट्याला जय मात्र नक्की कुठे ना कुठे दिसत असतो. तर मला वाटतं, की जेव्हा-जेव्हा तुम्हाला आपल्या कन्सेप्ट क्रीडा परिवाराची मदत लागेल, तेव्हा-तेव्हा कन्सेप्ट क्रीडा परिवार नक्की तुम्हाला सपोर्ट करेल. तुम्हाला जे काही मदत लागेल, ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आपण ते प्रोव्हाईड करण्याचा प्रयत्न करूयात. दुसरं आहे, की आता आपण स्कोर कार्ड बघूयात. तर माझा स्कोर किती होता, काय होता वगैरे. तर मी नाव हाईड केलंय. तर इथं ह्या डेटला पेपर होता. त्याच्यानंतर रिझनिंगचा सेक्शन आहे. सेक्शनल कट ऑफ एवढ्याला लागला होता. मला मार्क एवढे होते म्हणजे 16 मार्क होते. त्याच्यानंतर कॉम्प्युटरचा कट ऑफ 12.75 लागला होता. मला मार्क 29 होते. फायनान्शियल अवेअरनेसचा कट ऑफ 7 मार्कला लागला होता. मला मार्क 22.75 होते. याच्यात थोडेफार अजून ॲड होऊ शकत होते, बट ठीक आहे. त्याच्यानंतर इंग्लिशचा कट ऑफ एवढ्याला लागला आणि मला मार्क एवढे होते. इथं थोडीशी मी गडबड केली. अजून मला वाटतं की इथं 3 ते 4 मार्क आले असते. बट इथं मी थोडंसं नाही का हे फायनान्शियल अवेअरनेसमुळं थोडंसं माझा इम्पॅक्ट ह्या सेक्शनवरती झाला, इंग्लिशवरती. तर मला वाटलं की इथं अजून अटेम्प्ट चांगले होऊ शकत होते किंवा मार्क अजून चांगले येऊ शकत होते. तर त्याच्यामुळे थोडंसं इम्पॅक्ट इथं झाला आणि इंग्लिश थोडंसं ह्यावेळेसचं लेव्हल मॉडरेट होत्या. मॉडरेट टू टफ लेव्हल होती इंग्लिशची. ओके. त्याच्यानंतर हिंदी लँग्वेज नव्हती. त्यानंतर क्वांटचा कट ऑफ सेक्शनल 7.75 लागला. मला मार्क आहे 28.75. मी अटेम्प्ट केले होते 30 क्वेश्चन. त्यापैकी एक क्वेश्चन माझा रॉंग झाला असेल त्यामुळेच एवढे मार्क आहे. आणि हे जे एल-आर आणि क्वांटचे आहे, तर याला 1.25 मल्टिप्लाय करणं आहे आणि हे जे कॉम्प्युटरचे आहे मार्क याला 0.5 ने मल्टिप्लाय करणं आहे. तर टोटल स्कोर आला तर माझा 104.19 आणि ओव्हरऑल कट ऑफ होता किती 50 मार्काला. ओके. तर याच्यामध्ये अजून काय सांगायचं तर याच्यामध्ये नाही का एक डी-आय होता. तर जो डिफिकल्ट डी-आय होता, तर ठीक आहे. आता ते काय सांगत नाही मी. तर तो मी घेतला होता. बट ठीक आहे असो. त्याच्यानंतर फायनल सिलेक्शन झालंय का? हो. तर मला 55.68 आणि 53 पॉइंट समथिंग काहीतरी ला कट ऑफ आहे आणि याच्यामध्ये फायनल सिलेक्शन झालंय. तर हे सर्व आहे. इंटरव्ह्यूला किती मार्क भेटले? इंटरव्ह्यूला मला 14 मार्क भेटले. आणि बाकीचं पेपरला होते वगैरे. त्यानुसार फायनल सिलेक्शन झालेलं आहे. तुमचं सिलेक्शन झालंय किंवा नाही झालंय किंवा ज्यांचं 2026 चं टार्गेट आहे, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की, नक्की मेन्शन करा, की सर आम्ही 2026 ला तुम्हाला आमचा स्कोर कार्ड पाठवू विथ सिलेक्शन. ठीक आहे. चला आय होप की 2026 मधील एक्झाम करता तुम्हाला खूप खूप सदिच्छा आणि तुमचं जे काही प्रेम आणि तुम्ही जे काही आशीर्वाद मागले 1 दीड 2 वर्षात माझ्यावर दिले. मला वाटतं की अगदी ते प्रतिबिंबच ह्या रिझल्टच्या बाबतीत असणार आहे. हे सर्व काही तुमच्या आशीर्वादानेच हे सर्व काही घडतंय. यात ते मात्र शंका नाही आणि काहीतरी बोलायचं म्हणून मी बोलतोय असं नाही. खऱ्या अर्थाने माझ्या मनापासून ही भावना आहे, की मी काहीतरी मुलांसाठी केलं आणि मुलांनी त्या बदल्यात काहीतरी एक सद्भावनेने आपण एखादी कृती केली, तर मला वाटतं की त्याप्रती मला वाटतं की हा आशीर्वाद रूपी मला मिळालेलं फळ आहे. दुसरं-तिसरं काहीही नाही. ओके. चला ऑल द बेस्ट आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की, नक्की, नक्की मेन्शन करा. ठीक आहे. चलो बाय, 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 बाय.